नमस्कार, मी हरीश मोकल कर्नाळ टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. दतूरचे माजी सरपंच धनाजी ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार केलेले आहेत. त्या भ्रष्टाचारांबाबत अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्याही झळकल्या आणि सध्याच्या विद्यमान सरपंच अर्चना ठाकूर यांनी सुद्धा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्या आरोपांमध्ये काय तथ्य आहे किंवा किती सच्चाई आहे ते जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. धनाजी सेठ, तुमचं मनापासून स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. पहिला प्रश्न माझा असा आहे की ज्या पद्धतीनं अर्चना ठाकूर यांनी तुमच्यावर आरोप केलेले आहेत की तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये तब्बल 2,72,00,000चा भ्रष्टाचार केला आहे. पहिला मुद्दा जो भ्रष्टाचाराचा आहे तो आहे शाळेचा मुद्दा. या शाळेच्या इमारतीमध्ये तुम्ही भ्रष्टाचार केल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याने जे आता तुम्ही जे म्हटलं की शाळेच्या इमारतीमध्ये त्याने भ्रष्टाचार मी केला आहे. आता मुळात काय झालं आहे, आम्ही 2007 साली दतूर ग्रामपंचायत शेतकरी कामगार सत्ता आली आणि सत्ता आल्यानंतर आम्ही, मला वाटतं आमचं जे ग्रामपंचायत कार्यालय छोटंसं होतं ते शाळेला लागूनच आहे आणि ते ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असल्या कारणानं शाळेमध्ये जाण्याचा दररोजचा मला जायला लागत होतं. आणि मला वाटतं आपण बघितलं का माझ्या आयुष्यात एक चांगली गोष्ट त्या ठिकाणी अशी घडली की राष्ट्रगीताचा रोजचा मान मला मिळायचा आणि त्या अनुषंगानं मला वाटतं प्रार्थनेच्या वेळी ते संपलं का तिथं शाळेमध्ये जायचं. अनायास तुम्हाला सांगतो की शाळेमध्ये जात असताना मला गुरुजी सांगायला लागितलं की तुम्ही बघा म्हणजे सरपंच, आपल्या शाळा सर्वात जुन्या आहेत आणि त्याच्यामधून जर पाणी गळती होतोय त्या पाणी गळतीमध्ये मुलांनी धड बसता सुद्धा येत नाही. बेंच असल्या कारणानं पण खूप पाणी गळती होती. याच्यावर काहीतरी उपाय करता येईल का? मग त्या अनुषंगानं आम्ही काय केलं का हा विषय आम्ही जिल्हा परिषदेकडं नेला आणि त्यानं सांगितलं का अशा आमच्या 3 शाळा आहेत त्या आपल्याच आहेत, तर त्याच्या ठिकाणी एकच शाळा बांधली तर जमेल का? तर मग त्यानं आम्हाला एक असं सांगितलं की बघा, आमचं जे अंदाजपत्रक आहे ते 13-13.5 लाखाचं आहे. त्याच्यामध्ये ज्या जर बघितलं तर ज्या तुम्हाला 8 म्हणजे 7 विद्यार्थ्यांसाठी खोल्या आणि एक ऑफिससाठी, तर अशा 8 होण्याचं शक्य नाही. तर ते काम तुम्हाला 2 टप्प्यात करायला लागेल. मग त्यांना आम्ही असं विचारलं की बघा, जर हेच काम जर आम्ही केलं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि आमच्याकडे जे स्थानिक देणगीदार आहेत, दानशूर व्यक्ती आहेत, अशांच्या माध्यमातून केलं तर जमणार नाही का? पण आमची काहीच हरकत नाही. मग अशा वेळेला आम्ही काय केलं आहे की एक ठराव पास केला की ह्या 3 शाळा ज्या जुन्या आहेत त्या मोडून टाकायच्या आणि तो ठराव पहिला जिल्हा परिषदेत पाठवून दिला. जिल्हा परिषदेला पाठवून दिला. जिल्हा परिषदेने 2010 साली 426 क्रमांकाच्या ठरावानं शाळा मोडण्याला आणि नवीन शाळा बांधण्याला परवानगी दिली. आता ही परवानगी दिल्यानंतर आम्ही काय केलं, एक मोठा बॅनर लावला आणि बॅनर लावून त्याच्यावर लिहिलं का आणि शाळेचं बजेट काढलं त्याच्यावर. तर शाळेचा बजेट होता 40,60,000. आता 40,60,000चा बजेट होता. पहिल्या वर्षी आम्ही ग्रामपंचायतीमधून 5 लाखाची अंदाजपत्रकात तरतूद केली. ग्रामसभेमध्ये सगळे वाचून दाखवलं की आपली शाळा आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि देणगीदारांच्या माध्यमातून बांधायची आहे. तर त्यासाठी 5 लाख रुपये सर्वांनी एक मुखाने 5 लाख रुपये शाळेला द्यायला मंजुरी दिली आणि मंजुरी दिल्यावर तसा ग्रामसभेत मासिक सभेत ठराव पास केल्यानंतर ती रक्कम शाळेच्या खात्यावर वर्ग केली आणि शाळेच्या खात्यावर वर्ग करून त्या शाळेच्या खात्याच्या जी कमिटी आहे स्कूल कमिटी, त्या स्कूल कमिटीच्या माध्यमातून त्या रकमेचा आणि लोकांनी दिलेल्या रकमेचा विनियोग केला. आणि तुम्हाला सांगतो 2200 स्क्वेअर फुटाची खालचा भाग म्हणजे पहिला टप्पा जो आम्ही पूर्ण केला. मला वाटतं यासाठी आमदार साहेबांना मी खास आणलं होतं. आमदार साहेबांच्या हस्ते भूमिपूजन केला आणि आम्हाला ती डबल शाळा करायची होती. 8 रूम त्याला बनवायच्या होत्या. पण ते माझा कार्यकाल संपल्यामुळे मला शक्य झालं नाही. पण पुढच्या वर्षात आम्ही पहिल्या वर्षात 5 लाख रुपये आणि दुसऱ्या वर्षात 5 लाख रुपये असे ग्रामपंचायतीचे 10 लाख रुपये ते शाळेच्या खात्यावर दिले. शाळेचा खाता धनाजी ठाकूरचा वैयक्तिक कोणाच्या नावावर नसतो. त्याच्यामध्ये मुख्याध्यापक आणि स्कूल कमिटीचा चेअरमन या दोघांच्या नावाने ते खातं असतं. मग असं असताना सुद्धा तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला जातो, त्याला तुमचं काय उत्तर आहे? नाही, आता कसं आहे माहिती आहे का, ज्यांना काहीच करता येत नाही त्यांच्याकडे एकच असतो की त्यांना एक त्यांचं जे वर्तमानपत्र आहे ज्याला कोणी फुकट विचारत नाही. मला वाटतं जे ते काढलं रामप्रर ज्या वेळेला काढला त्यावेळेला तुम्हाला सांगतो त्याला म्हणजे फुकट. आम्ही ज्या वेळेला कॉलवर पनवेलला जर मी पनवेलवर यायचं असतो तर मी खूप पेपर घेतो, पण ते रामप्ररचे पैसेच घेत नसत. मला मोठा आजी पडायचा आणि ते फुकट म्हणजे अशा फुकटमध्ये ज्या बातम्या ज्या येतात पण तरी सुद्धा त्या बातमीच्या अनुषंगाने आपलं उत्तर द्यायला पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी 10 लाख रुपये तुम्हाला सांगतो दिले. तर तेव्हा मी भ्रष्टाचार केला म्हणून शाळा इमारत बांधली, शाळेमध्ये आता मुलं भरलेले आहेत आणि त्यानं असा मोठा त्याचा प्रोपोगंडा केलेला आहे. पण आता याच्यात विसंगती कशी आहे बघा, माझा कार्यकाल 11/2007 सुरू झाला
आणि त्यापूर्वी तत्कालीन काँग्रेस सरपंच होते. आता त्याचा ते 7व्या महिन्यामध्ये म्हणजे आमच्या धुतुंग ग्रामपंचायत इलेक्शन सुरू झालंय आणि सरपंचानं तुम्हाला सांगतोय 4.5 लाखाचे बेंच खरेदी केले. डायरेक्ट ग्रामपंचायतच्या खात्यावरून पैसे राज एजन्सीला दिले गेले, जी पनवेलची राज एजन्सी आहे तिला, आणि शालला बेंच आणले. त्याला कुठली परवानगी नाही, त्याला कुठला ठराव नाही, काही नाही. आणि त्याच्यावर कोणताही आक्षेप या सरपंचाने घेतला नाही. आणि मी शाळा बांधली, शाळेचं जे काम केलं त्यासाठी मी स्वतः 2.5 लाख रुपये माझी रक्कम चेकने दिली आहे. बाकी तर मी आमच्या सगळ्या दानशूर व्यक्तींनी तर रक्कम दिली. आम्ही भाऊंना विनंती केली, भाऊंना 2.5 लाख रुपये दिले आणि जाहीर बोर्ड लावला होता. त्यामुळे थोडक्यात असं दिसतंय की तुम्हाला केवळ बदनाम करायचं म्हणूनच त्यांनी हे कारस्थान केलंय का? नाही, त्यांनी म्हणजे तुम्हाला सांगतो ना, त्यासाठी हे जी स्थानिक वर्तमानपत्र आहेत त्यांनी याच्यामध्ये खूप मोठी भूमिका बजावली. आणि तुम्हाला सांगतो बघा, तर तुम्हाला जरी डोळ्याने दिसत असेल 2200 स्क्वेअर फूट RCC इमारत, तिला खर्च 20,54,000 फक्त. या मी तर सांगतोय की उरण पनवेलमध्ये कोणीही बांधून दाखवाय मला यशाला. आता याच्यामध्ये त्याला 20 लाख रुपये खर्च आहे, त्याच्यामध्ये 10.5 लाख रुपये आमचे, 10 लाख रुपये ग्रामपंचायतीचे. आता मला सांगा त्यात मी भ्रष्टाचार कसला केला, तुम्हीच सांगा आता मला. पण हा झाला एक शाळेचा मुद्दा, पण दुसरा मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या निर्मितीच्या वेळेला सुद्धा तुम्ही भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जातो. त्याला तुमचं काय उत्तर आहे? आता बघा कसं होतंय की माझ्या ग्रामपंचायत स्थापना 1967 झाली आणि त्यावेळेला या गावचे आमचे नारायण शेठ वगैरे जुनी मंडळी, पुढारी मंडळी आमची होती. त्यावेळेला मला वाटतं आर्थिक गाव एक तर आमची सुबत्ता होती गावामध्ये. आणि त्याच्या भागाने काय होतं, पूर्वी एक आपल्याकडे असं पद्धत होती का कोणतंही काम करायचं झालं की काय करायचे, एक वर्गणी लावायचे, मग मनमन भात करायचे. ते ग्रामपंचायत कार्यालय जे त्यावेळेला बनवलं ते मनमन भात करून बनवलेलं होतं. भात म्हणजे तो विकून भात ते बनवलेलं होतं. आणि अनायास माझ्या अगोदर सगळे सरपंच झाले, पैसे येत होते, पण त्याच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही. परंतु मी ज्या वेळेला बघितलं तर पहिल्याच पावसाळ्यामध्ये पाऊस यायला लागला. महात्मा गांधीजींचं, इंदिराजींच्या ज्या तस्वीरी आमच्या होत्या राष्ट्रीय पुरुषांच्या, त्यांना मला वाटतं असं हे बघितलं तर मलाच बेकार वाटलं त्या गोष्टीचं. आणि ते खराब वाटल्यानंतर आम्ही एक ठराव घेतला का आपण काही होऊ द्या, आपल्या हद्दीतल्या कंपन्यांकडून कर वसूल करू आणि पहिला आपला पाय असा मजबूत करू की आपल्याला चांगले सुंदर ग्रामपंचायत कार्यालय बनवू. आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही मला वाटतं ग्रामपंचायत कार्यालय बनवायला घेतलं. आणि ते ग्रामपंचायत तुम्हाला आत्ता जे घडलं सांगतो, 3 मजले आहे. 3 मजले असून 1000 चौरस फूटचं म्हणजे 3000 स्क्वेअर फूटच्या पुढं आहे ते. आणि त्याला खर्च किती बांधकामाला म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला ते काम दिलंय 25 लाखात त्याला मिळाला अंदाजपत्रक आहे आमचं. आणि त्याने 25 लाखाचं तुम्हाला सांगते काम दिलेलं आहे. आणि त्यानंतर इंटरनल डेकोरेशन म्हणजे बॉन्ड शीट वगैरे लावल्यात. आणि त्या बॉन्ड शीट वगैरे लावून त्याला टोटल खर्च 38 लाख रुपये झालेला आहे. म्हणजे जर आपण जर बघितलं तर 1200 रुपये स्क्वेअर फुटला ते त्या स्क्वेअर फूट त्याचं त्या ऑफिसला बसलेलं आहे. आता माझ्यामुळे जर बघितलं त्याच्यात दुसरा मुद्दा असा की ग्रामपंचायत कार्यालय झाल्यानंतर त्या ग्रामपंचायत कार्यालय ज्या लोकांनी मला वाटते आमच्या आप्पा काविल उतरतात आणि काविलच्या अनुषंगाने तुम्हाला मोकळ सांगतो, मी बघितलं 3 वर्षाचा कारकीर्द, ज्या व्यक्ती यायच्या त्याच्यातल्या कमीत कमी 200 व्यक्तींपैकी 10 व्यक्ती तर त्या ग्रामपंचायत कार्यालयाचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये शूट करायच्या. आम्हाला खूप आनंद वाटायचा. त्यानंतर बघ कसं घडलंय, उरणमध्ये 33 ग्रामपंचायत, आता खोपटा 4थी ग्रामपंचायत झाली म्हणून तुम्हाला सांगतो, 33 ग्रामपंचायत होत्या. त्या 33 पैकी 25 ग्रामपंचायती धुतुंग ग्रामपंचायतसारखं कार्यालय पाहिजे अशी शाखा अभियंत्याकडे शिफारस केली का अशा प्रकारचा प्लॅन बनवून द्या. तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे ऑफिसमध्ये ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर केलंय त्याचे पुरावे तुमच्याकडे आहेत का? नाही, ते सगळं आजही जागेवर आहे. ते काय हलवायची गरज नाही. मला काय, मी गेल्या वर्षी तिथून बाहेर पडलोय. ते त्यांनी मला वाटतं शूट करावं. ते त्यांना मी तर सांगतोय का ज्या प्रकारे मॅडमनं कल्ला टीव्हीला त्यांनी जी मुलाखत दिली त्यामध्ये त्यानं जर उलट त्या ऑफिसचं सगळं जर शूट केलं असतं आणि दाखवलं असतं तर लोकांना पण कल्पना आली असती का खरोखर 38 लाखाच्या ऑफिसमध्ये धनाजी ठाकूरनी 76 लाख रुपये निश्चितच खाल्ले असतील. बरं, आता हा झाला तुमच्या ग्रामपंचायतीच्या इमारतीचा मुद्दा. तुमच्या बोलण्याच्या ओघातनं आत्ता आलं की जो ह्यांच्याकडून कंपन्यांकडून जी कर वसुली केली गेली त्याच्यामध्ये IoT आहे किंवा ही LNT सिमेंट कंपनी आहे, या कर वसुलीमध्ये सुद्धा तुम्ही भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय. हो, आता प्रश्न असा आहे का बघा, का मी ज्या वेळेला सत्ता घेतली त्यावेळेला ग्रामपंचायतीचं उत्पन्न फक्त 3-3.5 लाख रुपये होतं. आणि IoT कडे जो बिल बजावला होता तो 6,61,000 रुपयाचा. आणि त्याची तत्कालीन त्यावेळेच्या सरपंचाने 3 वर्ष वसुलीच केलेली नव्हती. पहिलं काम केलं की सर्व ग्रामपंचायत सरपंच झाल्यावर 2008ला पहिला एक ठराव पास केला गेला की ग्रामपंचायत हद्दीतल्या घर आणि कंपन्यांची पहिली मोजणी केली. आणि मोजणी केल्यानंतर त्याला रिसर्च कर लावलं आणि त्या IoT कंपनीची पहिली जप्ती काढली. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, त्याला आम्ही 3.25 कोटीचं बिल दिलंय.
या वकील फीच्या अनुषंगाने आले म्हणून सांगतोय का तुमच्या आमच्या जवळचा असा प्रश्न आहे. 12.5% जो प्रश्न सुरू आहे, तुम्हाला सांगतो पेमेंट जे आपले होतात त्या पेमेंटला 1 कोटीचा पेमेंट असेल तर 25 लाख रुपये वकील घेतोय. आता माझ्या ग्रामपंचायतीचा 2.25 कोटीचा मामला, त्याच्यामध्ये 1 लाखाप्रमाणे त्यांची उभे राहायची फी होती. आम्ही 8 लाख रुपये वकिलांना चेकने दिलेत. अहो आम्ही ज्या काही 100-150 फेऱ्या मारल्या असतील त्याचा कुठं चहा पाण्याचा खर्च घेतला, काही सुद्धा घेतला नाही ना. असं असताना सुद्धा ते काय सांगतात की यामध्ये कंपनीमध्ये भ्रष्टाचार केला. त्याच्यामध्ये अनुषंगाने दुसरा एक मुद्दा आहे की तिथलं ज्या महिला कर्मचारी आम्ही कामाला लावल्या आणि त्या महिलांना 5,28,000 रुपये मजुरी दिली. आता माझ्याच गावच्या महिला ज्या मला वाटतं विधवा महिला होत्या, मी मागं पण याविषयी बोललेला आहे, अशा 15-18 महिलांना मी काम दिलं आणि त्यांना पगार किती महिन्याला 2,500 रुपये. ते काय बघते हो. पण ते पगार दिलं म्हणजे त्याच्यामध्ये कसं होतंय, कंपनीमध्ये एक दुवा असा असतो की कंपनीचा जर आपण 100% कर घेत असाल ना तर कंपनीला आपण सुविधा द्यायला पाहिजे. आणि ती जर सुविधा दिली नाही, सुविधा कसली, साफसफाईची, आणि ती जर सुविधा आपण जर दिली नाही तर कंपनी 10% तुमचा कर कापू शकतोय. आता मला सांगा, IoTचा कर आम्ही या लोकांनी 6,61,000 यांच्या सरपंचाचा बिल आहे. आता तो ग्रामपंचायत उपलब्ध आहे. मी 21 लाखाचं बिल त्यांना वर्षाला पाठवलंय आणि 19,15,000 प्रमाणे आजही ते कर भरतात. आत्ताच्या सरपंचाला स्वतःने 19,15,000 चेक दिलाय. मग मला सांगा तुम्ही, कंपनीच्या मध्ये जर भ्रष्टाचार करायचा असता किंवा त्यांच्या अनुषंगाने मला जर वागायचं असतं तर 6 लाखाच्या ऐवजी 19,15,000 धुतुमगावला मिळाले असते का? तोच ठेवला असता. तुम्हीच सरपंच होतात. पण ते न करता मी फायदा केला. आता हे सगळं चालवलंय, हे बदनाम करण्यासाठी चालू आहे. ह्याच्यामध्ये आता जसं तुम्ही बोललात की ज्या महिला कर्मचारी तुम्ही साफसफाईसाठी लावल्यात, पण विरोधकांचा असाही आरोप आहे की या महिला कर्मचाऱ्यांना जरी तुम्ही साफसफाईसाठी लावलं असलं तरी आरोग्य कर जो वसूल करता तो आरोग्य कर तुम्ही ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये जमा केला नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे तुमच्यावर. हो, ही तर एकदम मजेशीर गोष्ट आहे. मला वाटतं महाराष्ट्र सरकारचा एक GR आलेला आहे आणि त्या GR मध्ये असं आलंय, त्या धुतुम ग्रामपंचायतीच नाही आले, सगळ्या ग्रामपंचायतीसाठी आले की आपण गावाची साफसफाई ठेवायला पाहिजे. आणि ती साफसफाई ठेवत असताना जे नोकरवर्ग कर्मचारी त्या अनुषंगानं त्या आपल्या गावच्या लोकांकडून आरोग्य कर वसूल करायला पाहिजे. आमच्या ग्रामसेवकाने केलं काय, अगोदरपासूनच होतं ते, माझ्यापासून अगोदर पण होतं, ते कोणी वसूलच केलं नाही. आता आमच्या पुढे असा प्रश्न आला की आपण एकदा गावकऱ्याने काय असतो, तुम्ही थोडे 10 रुपये जर त्यांच्यावर लावले तर ते खूप नाराज होत असतात. आता ते आरोग्य कर त्यांना मी लावलाच नाही. आता आरोग्य कर लावलाच नसेल तर त्यानं भ्रष्टाचार मोकल साहेब कसा मी करणार. आता तुम्हीच मला सांगा, त्यांनी जे सांगितलंय की मला एका घराचं 10 रुपये का 20 रुपये आरोग्य कर असेल तर त्याच्यामध्ये लाखो रुपये तुम्ही भ्रष्टाचार केला अशी तर बातमी दिली आहे. त्याच्या स्पष्ट म्हटलंय. आता वसूलच केलं नसेल तर वसूल केले असते ते पैसे तर मी खाले असते तुम्हाला समजू शकतोय. म्हणजे या मुद्द्याकडे मला वाटतं जनतेला समजलं असेल, हा धुतुमगावचा मुद्दा नाही, त्या ग्रामपंचायत सगळ्या ग्रामपंचायतीचा मुद्दा आहे. आरोग्य कर वसूल केल्याशिवाय तो खात्यावर जमा होतो. ह्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो पाण्याचा मुद्दा. म्हणजे पहिली गोष्ट की पाण्यासाठी जो जलकुंभ तुम्ही जे उभारलं त्या जलकुंभाच्या रकमेमध्ये सुद्धा तुम्ही अपहार केल्याचा आरोप आहे. आणि त्याच्यानंतर त्याला उपप्रश्न माझा असा आहे की पाणी पुरवठ्यासाठी जी वसुली केली जाते ती रक्कम सुद्धा तुम्ही हडप केल्याचा आरोप केला जातोय. हा, आता बरोबर आहे. ते जो जलकुंभ जे आहे, मी तर सांगतोय का नशीब आमची या मला वाटतं जिल्हा परिषदेवर शेका पक्षाची आणि शिवसेनेची युतीची सत्ता आली आहे. सत्ता आल्यानंतर आम्ही पंडित शेटकडे आग्रह धरला की काही होते धुतुमगाव टेकडीवर असल्या कारणानं खालून जो पाणी पुरवठा होतोय तो वरच्या लोकांना आज बिलकुल पोहोचत नाही. तर पाणी पुरवठ्याची समस्या आणि त्याच अनुषंगाने नेमकंच मला वाटतं आत्ताचे जे मनमोहन सिंग पंतप्रधान जे आपल्या आहेत त्यानं एक पेयजल योजना डिक्लेअर केली, राष्ट्रीय पेयजल योजना. आणि त्या योजनेअंतर्गत 50 लाखापासून पुढं ज्या आपल्या जलकुंभ उभारण्याचा एक कार्यक्रम हाती घेण्यात आला. परंतु त्याच्यामध्ये अट अशी होती की 10% रक्कम आम्ही भरायची. तर अशा प्रकारे आम्ही 5 लाख रुपये भरल्यानंतर 45 लाख रुपये सरकारनं मंजूर केले, केंद्र सरकारनं मंजूर केले आणि ते जिल्हा परिषद ताब्यात गेले. तिथं जिल्हा परिषद त्याला कॉन्ट्रॅक्ट नेमला गेला, 3 हे गेलं आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरचं इंजिनियर काम पूर्ण होईल तसं त्याला रक्कम द्यायची. आता तो हप्ता फक्त आपल्या ग्रामपंचायतीच्या खात्यावर येतो, ग्रामपंचायतीच्या खात्यावरून तो पाणी पुरवठा लगेच त्या ह्याच चेकमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जातो. आता मला सांगा, अहो ते जे जलकुंभ आहे तर काय होतं तुम्हाला सांगतो, हे जे कॉलम उभे राहतात ना, आपण बिलकुल त्याला पाणी शिपत नाही. आम्ही स्पेशल माणसं नेमली कारण तो जर मजबूत नसेल तर वरची टाकी तुम्हाला केव्हाही पाया मजबूत नसेल तर अशा प्रकारे ते काम केलं. चेक निघाला तर रक्कम द्या. आता तुम्हाला हे पण सांगतोय का ते आता शेवटचं काम संपायचं होतं, सगळं मटेरियल त्याचे पैसे आम्ही पुरे केले त्याला दिले. कारण का तर आम्हाला माझ्या कारकिर्दीमध्ये 20
20 तुम्हाला सांगतो याला ते टाकी पूर्ण करून तिथून निघायचं होतं 2020. हा याला 2012ला तिथून निघायचं होतं 11 महिन्यात. म्हणजे आम्ही 7 दिवस सरपंच सोडा 7 दिवस आले ते काम सगळं पूर्ण करून हे केले. आता त्याच्यामध्ये पाणी सोडायचं नाही त्यांचा एक किस्सा दिला. आम्ही पाणी सोडलं लोकांना. पाणी म्हणजे जे आमचं गाव वर आहे टेकडीवर आहे तिथं लोकांना पूर्ण पाणी पोहोचतं. इंजिनियर चेक केलं जाऊन तिथं टाकीतलं पाणी पोहोचला. पण आता हा जर पाणी लोकांना दिला या लोकांनी केलंय काय पाणी दिला तर लोकांना आपणच दिलं सगळं होईल ना. लोकांना यांचं काय मानणार नाही सत्तेवर म्हणून त्यांनी काय केलंय टाकीमध्ये पाणीच सोडलं नाही. अशानं ती टाकी फुकट जावी वरचं जे म्हणजे गरम होऊन सिमेंटला तडे जावे हा त्यांचा एकमेव उद्देश आहे. या विरोधात आम्ही तक्रारी केल्या की बघा तुम्ही काही ही जी पाण्याची टाकी आहे ही 50 लाख शासनाने संपवली त्याच्यामध्ये पाणी सोडाने रिस्टर लोकांना द्या ना. आता तुम्हाला सांगतो याचं मजेशीर बाब त्यांनी काय सांगितलंय सरपंच बाईने तर असे आखले याच्यामध्ये ताळे तोडलेत का अजून त्याचा त्या टाकीचा इंजिनियरना आम्हाला टाकी पाण्यासाठी वापरा म्हणून सर्टिफिकेट दिलेलं नाही. अरे मी जर त्या टाकीचं 20/11/2012ला त्याचं रितसर आम्ही उद्घाटन केले पाणी लोकांना सुरू केल्यानंतर तुम्ही ते 13मध्ये आल्यानंतर तुम्हाला अजून सर्टिफिकेट पाहिजे का त्याचं. म्हणजे हा जो ह्या पाण्याच्या वापरासाठी सर्टिफिकेट वगैरे दिलं जातं का इंजिनियर कडून. नाही म्हणजे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं अहो काय असतं त्याच्यामध्ये एक खाली मशीन असतो खालच्या कुंभामध्ये पाणी येतो आपला आणि तो वर चढवायचा एवढा त्याच्यातला भाग त्याला काय मंत्र मोठं लागत नाही. ती खालची मशिनरी चांगली पाहिजे अशासाठी का त्या खालच्या टाकीमध्ये सतलेला पाणी वर गेला का वरच्याला मशीन लावायची गरज नाही. कालचा कॉक खोलला की पाणी सुरू झालं फोर्सनी पाणी येतो वर पाणी चढवण्याचा उद्देश तो आहे. आता मला सांगा त्याच्यामध्ये टेक्निकली भाग काय हो जी 5 HP मशीन आहे ती मशीन सुरू करायची एवढाच विषय आहे. पण आता तुम्हाला सांगा लोकांना सांगा आमच्या गावात तेच सांगतात ते अजूनपर्यंत त्याने पाणी सोडलेलं नाही. आता वर्ष झालं नाही मोकळा आम्ही खूप त्यांच्यावर तक्रारी केल्या पाणी सोडलेलं नाही. पाण्याची खूप लोकांची तक्रार आहे. म्हणजे अशा प्रकारचं राजकारण या लोकांनी खालच्या पातळीचं राजकारण चाललेलं आहे. थोडक्यात तुम्ही जी विकास कामं केलेली आहेत ती जनतेपर्यंत पोहोचूच नाहीत असा त्यांचा एकंदरीत होरा आहे. हा प्रश्न केवळ काँग्रेस किंवा शेका पक्ष किंवा शिवसेना किंवा इतर पक्ष हा विषयच नाहीये. पाण्याचा प्रश्न हा सर्वांशी निगडीत आहे. मग धुतुम गावचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या डोळ्यात ही गोष्ट येत नाहीये का की त्यांच्या नजरेत ही गोष्ट येत नाही. येतो ना सर्वांच्या नुसती येत नाही त्यांच्यात आमच्या लोकांच्या तरी येतोय. तुम्हाला सांगतो तो भाग असा आहे की 4 या वस्तू आहे ग्रामपंचायत कार्यालय शाला पाण्याची टाकीने स्मशानभूमी. तुम्हाला आता सांगतो हे लोक कुठल्या खाल्ल्या पाहिजे बघा स्मशानभूमीवर तिथं जे आम्ही सबसिडी भरली त्याच्यामध्ये काँग्रेसच्या लोकांचं माहिती एकच माहीत झालंच नाही. अरे बाबा हा शालेचं तुम्हाला सांगतो ही हकीकत आहे. गावात तुम्ही बाहेर गावच्या लोकांना सर्व माहीत झालंय का काँग्रेसवाले त्या स्मशानभूमीवर शेका पक्ष RC स्मशानभूमी त्याच्यावर न चालता जुनी पुराणी स्मशान पडले त्याच्यावर ते चालतात. म्हणजे अशा प्रकारची त्यांची मानसिकता आहे. तुम्ही त्याचं काय करणार. आता लोकांनीच त्याला सवाल केला आहे की धनाया टाकूरनं स्मशानभूमी त्याच्यावर बांधत नाही. पाणी टाकी धनाया टाकूरने बांधली म्हणतात ते पाणी तुम्ही पित नाही. आणि आता शाला बांधलं शालेचं तुम्ही शालेला करता मग त्या ग्रामपंचायत कार्यालयात कशाला बसता हो ते पण कार्यालय त्याच्याच कार्यकाळ झालेलं आहे. आता हा लोकांनी प्रश्न हे करतात. आता त्याच्यामध्ये खरं म्हणजे आम्ही विरोधक म्हणून ते काम करतो पण आम्हाला ते काम करायचं नाही का हे आऊट गटकेचे राजे आहेत यांची हे काय जास्त दिवस चालणार नाही. तुम्ही बघा आता आगे आगे क्या होत आहे हो. ह्यालाच मागाशी तुम्हाला उपप्रश्न विचारला होता की पाणी वसुलीचं जे बिल आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. म्हणजे पाण्याच्या टाकीचा विषय निघाला तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पण पाणी वसुलीचा जो प्रश्न आहे तो काय नेमका मुद्दा आहे. आता बघा आमच्या गावची तुम्हाला सांगतोय आमच्या गावची पाणीपट्टी वसुली किती आहे 10 रुपये एका माणसी 10 रुपये आहे आणि भाडेकरू असेल त्याला 15 रुपये. भाडेकरू तुटपुंजे भाडेकरू आमच्याकडे आहेत. आता 10 रुपयाप्रमाणे आमच्या गावची पाणीपट्टीची वसुली किती होतोय तर 20,000 रुपये महिन्याला. आणि खर्च किती आहे यांच्या कारकिर्दीमध्ये फक्त MIDCचं एक कनेक्शन होतं चिरल्यावरून घेतलेलं म्हणजे ते सुद्धा आमच्या सरपंच घेतलं असू द्या पण त्याला बिल होतं 25,000 रुपये. आणि आम्ही हेटवणे लाईन टाकली त्याचं 30,000च्या पुढे बिल येतोय. आणि मेंटेनन्स जो आहे या दोन्ही लाईनचा तो 15,000 म्हणजे जवळजवळ 80,000 रुपये महिन्याला पाणी पुरवठा खर्च येतोय. आता जमतात किती रक्कम हो तर 20,000. मग आता करायला काय लागतोय तर अंदाजपत्रकात तरतूद करायला लागतोय का ग्रामनिधी खात्यावरून पाणी पुरवठ्याकडे पाणी पुरवठ्याच्या बिलासाठी आणि पाणी पुरवठा दुरुस्तीसाठी ही रक्कम वर्ग करावी लागते. बरं मला इथे एक प्रश्न पडतो की जेव्हा ही तुम्ही रक्कम दुसऱ्या खात्यावर वर्ग केली किंवा दुसऱ्या खात्यातनं पाणी पुरवठ्याच्या खात्यामध्ये वर्ग केली त्यावेळी तुम्ही ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांना विश्वासात घेतलं. अहो सगळे असं करा तुमच्या सदस्यांना नाही अख्ख्या ग्रामसभेसमोर वाचून दाखवलं की तुमचा हा 20,000 जमतोय काय करायचं. तर त्यावेळेला काँग्रेसचं आता मी त्याचं नाव घेत नाही आमचा तो उमेदवार होता म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलं सरपंच किती पैसे लागले खर्च चालतील पाणीपट्टी तुम्ही वसूलच करू नका.
म्हणजे आता सांगायचं काय का तुम्ही तिकडून ते खर्च करा, ग्रामपंचायतचा करार पैसा आहे तो सगळा खर्च करा त्याच्यावर तरी चालेल ना. तेच लोक काय सांगतात, बोंब मारतात. आता मजेशीर बाब बघा, त्यांनी माझ्यावर तो आरोप केला आहे. मला वाटते काहीतरी 4 वर्षामध्ये 28 लाख रुपये आम्ही पाणी पुरवठ्याकडे वर्ग केले, म्हणजे जवळजवळ 8 किंवा किती 8.5 लाख रुपये भरले. याच वर्षी आता त्यांचा 13-14 अंदाजपत्रक वाचला, त्यामध्ये त्यांनी पाणी पुरवठा नवीनकडं 5 लाख आणि पाणी पुरवठा दुरुस्ती 5 लाख, 10 लाख रुपये वर्ग करता ठराव केलाय. आणि ते मला इथं गोष्टी शिकवतात. कारण का पाणीपट्टी ते वसूलच करत नाही. आम्ही 20,000 करत होतो, ते 5 पैसे सुद्धा पाणीपट्टी वसूल करत नाही. काय त्यांनी काय ते शब्द लोकांना दिला आहे का आमची सत्ता आल्यावर पाणीपट्टी वसूलच करणार आहे, पण कायद्यात अशी तरतूद नाही. थोडक्यात मतदारांना बोलवण्यासाठी त्यांनी आपले आश्वासनं दिली आणि त्याप्रमाणे ते वागतात असं तुमचं? हा, तसंच वागतात. पण मला इथे प्रश्न पडतो की तुमच्यावर एका पाठोपाठ एक असे भ्रष्टाचाराचे बाण सोडले जात आहेत. त्याच्यामध्ये आणखी एक बाण तुमच्यावर सोडला, तो म्हणजे बांध बंदिस्तीचा. बांध बंदिस्तीमध्ये सुद्धा तुम्ही भ्रष्टाचार केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हो, आता बांध बंदिस्तीचा मुद्दा तुम्ही घेतलात, कारण त्याच्यावर मला वाटतं यापूर्वी सगळ्या वर्तमानपत्रात बातमी आली, सगळं केलं. बांध बंदिस्तीचा मुद्दा जो आहे ना, तो कोणाच्या बापानं सुटणार नाही अशा प्रकारची ती वस्तुस्थिती आहे. बांध बंदिस्ती काय, धुतुंग गावाला 2200 मीटरचा बांध बंदिस्ती आहे. आता ही बांध बंदिस्ती म्हणजे तुमचं RCC काम नाही का, ते आता केलं 10 वर्ष टिकेल. बांध बंदिस्तीचं काम आहे, जे जाणकार माझी मुलाखत ऐकत असतील ते समजतील, बांध बंदिस्तीचं काम हे उदानावर अवलंबून असतं. तुम्हाला सांगतो बघा, आता या उदानावर बांधाला खांडी गेल्या, लोक लगेच आपल्याकडे बोंबले देतात. खांडी गेल्या त्या बांधल्याने तर गावापर्यंत पाणी स्थिती नसेल, मग अशा वेळेला काय करायला लागतोय, आपल्याला स्थानिक मजूर कोणच नाही, आमचे सगळे मजूर आहेत ते पेन कालव्याचे आहेत, आणि ते मजूर आणून त्या लगेच खांडी बांधायला लागतात. त्याची मजेशीर, त्या खांड्या आज आपण बांधल्या आणि हा 8 दिवस जर गेले तर पुढचं उदाहरण एकदा आलं ना त्याच्या परत ते खाली जाऊ शकतात. हो बरोबर, ते नैसर्गिक आहे ते. त्याच्यामध्ये कोण, तुम्हाला त्याच्यातला एक मजेशीर बाब सांगतो. ज्या वर्षी आमचा खर्च झाला आहे त्या वर्षी आम्ही पहिले संपूर्ण खांडी बांधल्याने बांध काढले, 2200 मीटर बांध काढले. आणि तुम्हाला सांगतो एका महिन्यातच काय हो, तर 1 फूट पाण्याची पातळी वाढली होती. तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण रेकॉर्ड आहे ते. आणि त्यामुळं सगळे बांध आमचे वैलून गेले आणि जवळजवळ 18 खांडी परत गेल्या. मग अशा वेळेला त्याच्यावर आता लोक आमच्या ग्रामपंचायत ते काही करा, तुम्ही बांध काढा, बांध नाही काढले तर जी काय शेती थोडी बहुत आहे ती पिकणार नाही. मग अशा वेळेला सरपंच म्हणून आमची काय जबाबदारी आहे. आता ते लोक परत त्या लोक आहेत आणि यांचं म्हणणं काय, त्या लोकांचं विमाने उतरला, येणे उतरला, मुद्दे काय काढलेत. आता मला सांगा उकलची, मला तो जो माणूस तिकडून बांधावर येतो तो कशात येतो, टमटम रिक्षामध्ये ते लोक बायका मुलं घेऊन येतात, ते इथं दिवसभर काम करतात, संध्याकाळी ते घरी जातात. आता त्या लोकांचा विमाने उतरला म्हणून सरपंचाला दोषी किंवा त्यांना ते बांध काढले म्हणून दोषी, अशा प्रकारच्या गोष्टी कोणाला पटण्यासारख्या नाही. कारण मला वाटतं सर्व सरपंचांना हा मुद्दा नाही. म्हणणं असं की हे सगळे बालिश आरोप आहेत, सगळे बालिश आरोप आहेत. त्यांना काय, मला आता त्यांना ते समजते ना, आता ते बांध काढतात. वैशिष्ट्य असं आहे की ज्या लोकांचं आम्ही तुम्हाला सांगते, ज्या लोकांना वापरून बांध काढले ना त्याच लोकांना घेऊन आता ते बांध काढतात. आता तुम्ही म्हणाला ते वैयक्तिक आरोप तुमच्यावर सुद्धा झालेले आहेत, म्हणजे हे झाले ग्रामपंचायतीच्या बाबतीत. पण तुमच्यावर वैयक्तिक आरोप सुद्धा झाले. तुम्ही तुमचं जे हॉटेल आहे टाइमपास, म्हणजे तुम नाक्यावरच ते हॉटेल आहे कम्प्लीट हायवेला लागून, तर त्या टाइमपास हॉटेलवर तुम्ही जे टॉवर घेतलेले आहेत कंपनीचे, त्याच्या करापोटीची जी रक्कम आहे ती जमाच केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काय आता तुम्ही जो हा प्रश्न आहे ना, हा आता प्रश्न मी तर सांगतोय चॅनलच्या माध्यमातून लोकांनी ऐकायला पाहिजे की आपल्याकडे एक प्रकार आहे, गाडी चालवणारा एक असतो ना, गाडी खाली कुत्रा जो असतो त्याला हाईट भारी असतो. लक्षात आलं का? तसं आमच्याकडे जिल्हा परिषदेचा मेंबर निवडून आलेला आहे आणि सध्या धुतुंग ग्रामपंचायतच्या गाडी खाली चालण्याचा, हाईटमध्ये चालण्याचं काम तो करतोय, तुम्हाला सांगतोय. हां, तर त्याने काय केलं माहिती आहे का, ते ऑडिटर जे पॉप्युलर होते, आता हे माझं जे टाइमपास हॉटेल आहे ते मुलात धुतुंगमध्ये येतंय का, ते कुठल्या ग्रामपंचायतीत शहानिशा करायला पाहिजे होती. आता ते माझं जासेमध्ये येते, जासेला मी रिसर कर भरतोय आणि जासे ग्रामपंचायतीला त्या संदर्भातला कर भरलेला आतापर्यंत नाही, ते सगळं आतापर्यंत काय, ते सगळं जासे अख्ख्या दुनियाला माहिती आहे. परंतु काय माहिती आहे का, तुमचा काविलचा मुद्दा होता. आणि दुसरी गोष्ट काय, आता हे जे काही हाईटमध्ये चालणारे असतात हे कायदा वाचत नाही. ते काय बघतात का माझ्या गावाजवळ ते घर आहे, हॉटेल आहे, ते टावरांचा कर घेतात असे ग्रामपंचायत अधिकार आहे. आणि तो पण किती मोठा आरोप लावलाय, 15 लाख रुपये खाली लिहिलंय त्याला तर सगळ्यांना मी कोर्टात घेतणार आहे. ज्यांनी ही बातमी प्रसिद्ध केली, संस्था वगैरे आहेत ना, त्यांना सर्वांना आता मी त्याच्यासोबत या सर्वांना कोर्टात घेतणार आहे. त्याने आज समजून जावं हे काम डिले झालंय म्हणून. 15 लाख रुपये मी 15 लाखाचा भ्रष्टाचार केला. तर टावरची तुम्हाला सांगतो घरपट्टी सांगतो, टावरला घरपट्टी महाराष्ट्र शासनामुळे 2006 साली टावरांवर आणले आणि टावरला घरपट्टी किती आहे,
तर त्याचं जे क्षेत्रफळ आहे, एरिया आहे, त्या एरियाच्या अनुषंगाने त्याला 2 रुपये बसतोय आणि कर बसतोय म्हणजे स्क्वेअर फुटाला. तर साधारण त्याला 3-3.5 रुपये कर बसतो. आता एक एक्झाम्पल तुम्हाला देतोय की जरी इथं माझ्या इथं एक 7-8 वर्षापूर्वी टावर आहे आणि ते समजा धुतुम ग्रामपंचायतीमध्ये आहे, धरू आपण एक धरू, तर 7-8 वर्षाचा 48,2,48,48,000 रुपये त्याला कर बसेल. बरोबर. पण इथं आखलेचे तारे काय तोडलेत? 15 लाख रुपये. 15 लाख रुपये भ्रष्टाचार केला. म्हणजे माझ्याच हॉटेलचे माझे टावर आहेत, अहो ते कर परत भरायचा कोणी आहे? धनाई ठाकूर नाही भरायचा. ती जी कंपनी आहे ती कंपनी कर भरणार आहे, मला काही त्याचा फरक नाही, मी भाड्याचा तर नाही तिचा. पण सरपंचाला बदनाम कसं करायचं त्यांचा उद्देश आहे त्याच्या पाठीमागे. मला इथे प्रश्न असा विचारावा असं वाटतो की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुमचं हॉटेल हे धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत नाही, ते जासई ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. मग जासई ग्रामपंचायतीकडे तरी हा कर वर्ग झालाय का? कंपनीने भरायचा आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, कंपनीने भरलाय का किंवा तुम्ही भरलाय? नाही, कसं आहे माहिती का, या टावरसाठी जे शासनाचे कर आहेत ते सर्व त्याने भरायचे आहेत. ऐका पहिलं, याच्यामध्ये आम्हाला ज्या वेळेला नोटीस येतात कोणाच्या तहसीलमधून येतो त्यांना आम्ही ते लगेच देतो. आणि ते जे काय पूर्तता आहे यांना अनेक कर आहेत ते लोक सगळे भरत असतात, त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही. पण तो कर की धुतुम ग्रामपंचायत संबंधच येते त्या गोष्टीशी. आणि मूळ मुद्दा तुम्हाला त्या 15 लाखाचा म्हणजे ही रक्कम एकदा फुगवून सांगितली का 2,74,00,000 भरायला मोकलं होईल ना. आणि त्या अनुषंगाने कसं होईल, पेपरला एवढी वाटतो अरे 2,74,00,000. अहो तुम्हाला सांगतो, ही जी बातमी त्या दिवशी मल्हार नेटवर्कला ज्या मला त्यांच्या निवेदक आहेत ती तर मला वाटतं एवढी बोलते, मला वाटतं ती माझ्या विरुद्ध उभीच आहे. अशा प्रकारे धनाजी ठाकूर भ्रष्टाचार तिने एवढं मस्त भाषण केलं, आम्ही त्याचं सगळं टेप केलंय. तिला आम्ही तुमच्या काय म्हणजे टीव्ही ब्रॉडकास्टिंग जे काय आहे त्या अनुषंगाने मी आता पत्रव्यवहार केलेला आहे. ती कशी बोलतोय, काय बोलतोय, ते तुम्हाला कसं बोलता येतो ते. तर तिनं असं ऐकले तो का भ्रष्टाचार करून माणूस कसा वावरतोय, अशा प्रकारचं तिनं माझ्यावर ते सगळे आरोप ठेवले. तर मला एक त्याच्यातलं सांगायचं आहे की तुमचं निवेदकाचं काम आहे, तुम्ही त्या प्रकारे करायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट इकडे युद्धाला उतरू नका, तुम्हाला ते झेपणार नाही. कारण कसं असतं, तुमचं काम आहे ते टीव्ही दोन्ही बाजू मांडल्या पाहिजे. तुम्ही मांडा ना त्याच्यामध्ये, मला त्यामध्ये दुमत हे करायचं नाही. पण 54 लाखाचा भ्रष्टाचार त्याने अशी एक त्याच्यामध्ये बातमी काय दिली का सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे धनाई ठाकूरला अटक करा म्हणून, तरी अटक करत नाही. मला तुम्हाला सांगतो ती बातमी वाचल्यावर अरे एवढा मोठा माणूस झालो मी, साधा हवालदार आला तर मला गलपडेला पकडेला पोलीस स्टेशनला घेऊन जाईल. आता काय तुम्हाला सांगतो याच्यातलं कसं असतं माहितीये का, सुप्रीम कोर्टाचा आदेश झाल्यानंतर जर अरे धनाई ठाकूरला अटक व्हायची राहील का? पण काय झालं माहितीये का, या लोकांनी या जे बातमी दिली ही बातमी आणि हे व्हिडिओकडे गेले आणि व्हिडिओला सांगितलं तुम्ही गुन्हा दाखल करा. व्हिडिओ पण गेला. पण इथं काय माहितीये का, ही जी कायद्यात काय प्रोसिजर आहे, तरतूद आहे, ती त्यांना अजून कळलेलीच नाही. तर काय माहितीये का, यांचा जिल्हा परिषद मेंबर जो शायनिंग मारतोय ना, जो गाडी खाली कुत्रा म्हणून काम करतोय ना, तो काय करतो माहितीये का, ती नुसती शायनिंग मारते, दुसऱ्याच्या वाईट व्यवहाराची त्याला भारी सवय. तर त्याने काय असं झालंच पाहिजे, असं झालं. अरे कायद्यात तरतूद दादा आहे का? मी चॅलेंज दिली आहे ना का तुम्ही मला अटक करून दाखवा. अटक कोणाला करायची ते मुंबई ग्रामपंचायत 1958चा कलम आहे. मला वाटतं इथले सिनियर साहेबांना सुद्धा हे सगळी मंडळी गेली होती का धनाई ठाकूरला 1 दिवस तरी अटक करा. मला समजल्याने सांगितलं बघा कायद्यात असेल मी लगेच जाईन ना, माझं चुकीचं असेल मी त्याला हे करीन. पण मला अजून एकदा सांगायचं आहे त्यांना या चॅनलच्या माध्यमातून का सुप्रीम कोर्टाचा जो उल्लेख केला तेवढा मोठा माणूस मी नाही. एक छोटासा माणूस, छोटासा हवालदार आला तरी आम्ही फोन आला तरी जातो. आता एवढा मोठा भ्रष्टाचार मी केला असेल तर एवढी यंत्रणा सगळी त्यांचीच आहे. काँग्रेस सरकार त्यांचे एवढे मोठे शेट पडलेत, ते आम्हाला खड्ड्यात घालायलाच निघालेले आहेत. तर त्याने असं एखादा त्यांचे सोडूनही त्याने संधी दी असं माझं त्याने जाहीर चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार तुम्ही आता मला सोडू नका बिलकुल. एका पाठोपाठ एक भ्रष्टाचार आणि त्याच्यात आणखी एक आरोप आहे की तो झिया कंपनीचा जो चेक होता त्या चेकवरची स्टॅम्प ड्युटी तुम्ही खाल्ली. म्हणजे आरोपाला तुम्हाला सांगतो ना का मर्यादाच नाही. आता तुम्हाला सांगतो माझ्या गावाच्या बदला एक झिया कंपनी आहे आणि सध्या जो इथला आमचा मेंबर आहे तो तिकडेच कुत्र्यासारखा गोंडा घोलत असतो त्या कंपनीच्या गेटपर्यंत. कारण त्याची जी हद्द आहे ना ती सरड्याची कुंभार तेवढ्यापर्यंत त्याची हद्द आहे. आता तिथं तो गोंडा घोलत असतो. आता त्या कंपनीचा तुम्हाला त्या कंपनीला मी जप्ती काढली तर कर्मचाऱ्यांना सहयोगानं त्यानं 1,45,000 आम्हाला 45,000चा चेक दिला. आता तो चेक दिल्यानंतर आम्ही बँकेत टाकल्यानंतर चेक बाउन झाल्यानंतर आम्ही एकाएकी त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा त्याला पत्र दिलं की बघा तुम्ही जो ग्रामपंचायतला करापोटी चेक दिला होता त्या चेकची रक्कम भरा, नाही तर मग त्या रकमेसाठी आम्हाला कोर्टात जायला लागेल. ही प्रोसिजर आहे आणि त्या प्रोसिजरमध्ये त्यांनी रक्कम नाही त्यांनी भरण्याचं नाकुश केलं. त्यामुळे झालं काय
ना कबूल केल्यानंतर आम्ही त्याच्यावर कोर्टात गेलो. आता कोर्टात गेलो तर कोर्टात पहिलं काय आलं का 145 लाख रुपये जर 1,45,000 रुपये जर वसूल करायचा असतील तर त्याला 14,050 रुपयाचा स्टॅम्प पेपर ड्युटी भरायला लागतोय. आता ती उरणची ग्रामपंचायत नावानं 14,050 रुपये स्टॅम्प ड्युटी घेतली आणि ते उरण कोर्टात जमा केली. आता त्याच्यामध्ये मी तो भ्रष्टाचार, मला सांगा तुम्ही, या प्रोसिजर आहेत ते कागद आम्ही उरण कोर्टावर सबमिट केले, ते रेकॉर्डवर सगळे आहेत, तर मला सांगा स्टॅम्प पेपरला तुम्ही कुठे गेलात? 100 रुपये स्टॅम्प पेपर तुम्हाला काय कमिशन देतात? असा काय प्रकार आहे? म्हणजे ते कोर्टाला भरलं असतो मी भ्रष्टाचार केला असं सांगणे. आता बघा, मला ते सांगायचं आहे का ते त्यानंतर ही रक्कम भरला हाच आला, हा कुठेतरी गेला त्याच्यावर पैसे भरला हा लाभ, ही रक्कम घ्या ग्रामपंचायतीत कंपनीच्या वतीनं 1,45,000 रुपये मी वसूल करून घेतले. फक्त प्रश्न असा आला का जी स्टॅम्प ड्युटी भरली, कोर्टात दावा तो आला, ती भरली, ते आम्हाला वसूल करता आले, तर तो मी भ्रष्टाचार केला. म्हणजे अशा प्रकारचा बालिश आरोप करायचा आणि एक तरी टिकण्यासारखा आरोप करा, जेणेकरून तुम्ही जे काय एवढा जो सगळा जो रान उठवलेला आहे त्याच्यामध्ये मी कुठेतरी फसेल, असा एकतरी आरोप तरी सिद्ध करावा ना. तुम्ही धुतुम ग्रामपंचायतीचे सरपंच असताना तुमच्या कार्यकाळामध्ये 50,000 रुपये भ्रष्टाचार केल्याचा आणखी एक आरोप होता. आणि तो आरोप कशासाठी आहे तर तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रोषणाई केली होती किंवा तिकडे मंडप घातला होता, तिथे ग्रामस्थांना खाऊ दिला होता. तो काय मुद्दा आहे? त्याचं काय माहिती आहे का, महाराष्ट्र राज्याला 50 वर्ष झाल्यानंतर महाराष्ट्र शासनानं या ज्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सर्वांसाठी एक GR काढला की 50 वर्षे राज्याला होत असतावेळेस प्रत्येक ग्रामपंचायतीवर विद्युत रोषणाने, गुंड्या तोरे उभारणे, ग्रामसभा घेणे, अशा प्रकारचा एक कार्यक्रम आखला होता. आणि तो कार्यक्रम 5 ते 7 दिवस चालवावा असं GR होतं. आणि त्या GR प्रमाणे ग्रामपंचायतीनं ठराव करून तो कार्यक्रम आखला. त्या कार्यक्रमामध्ये मंडप, रोषणाई, ग्रामसभा, रांगोळ्या काढणे, अशा प्रकारचा कार्यक्रम हा 7 दिवस चालला. आणि त्या 7 दिवसामध्ये लोकांना मला वाटते खाऊ वगैरे ग्रामसभेच्या निमित्तानं वाटप करण्यात आला. आता त्याला 50,000 फक्त खर्च झालेला आहे संपूर्ण याला प्रोग्रामला त्या. आणि त्याच्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला. शक्य तरी गोष्ट आहेत का या? आज मांडवाचा याचा जे खर्च बघितलं त्या शक्य गोष्ट आहेत का? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत सगळे आरोप फोडून काढलेले आहेत. मग जर विरोधक तुम्हाला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीने आरोप करतात असं तुमचं म्हणणं असेल तर त्याला आता तुमचं काय उत्तर? म्हणजे अशा पद्धतीने जर बदनामी केली त्यांनी तर नाही. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात या सगळ्या अनुषंगानं मला माझी जवळची मित्रमंडळी आहे, याच्यावर कुठेतरी आपण उत्तर द्यायला पाहिजे. तर पहिलं तर मला चॅनलचा एक माझ्या करणारा चॅनलचा मोठा आसरा आहे आणि तो मिळाला आहे. परंतु या सर्वांवर मी कोर्टात चाललोय. अब्रू नुकसानचा दावा लावण्यासाठी या सर्व मंडळीला मी कोर्टात खेचतोय. त्याच्यामधले मला वाटतंय लोकनेते पण त्याच्यामध्ये आहेत. त्यांच्या पेपरनं बरीच माझ्यावर पेपरबाजी केली, भ्रष्टाचार आरोप केले. पण यात सर्वात एक महत्त्वाची गोष्ट खरं म्हणजे सगळं त्यांना सरकार सगळीकडे त्यांचं असतावेळेस ते जे काही पेपरला करतात त्यांनी प्रत्यक्ष ते करायला पाहिजे होतं. आज धनाजी ठाकूरला अटक करतील, उद्या अटक करतील, एवढे पैसे वसूल करू. अरे कायद्यात अशी तरतूद आहे का? सरपंच म्हणून काम करत असतावेळेस मी जे काही काम केलेलं आहे आणि ज्या कामामध्ये मी जे काही चुकीचं केलं असेल ते वसूल करण्याची कायद्यात तरतूद आहे हे सांगतात, तशी तरतूद नाही. पण आता त्याच अनुषंगाने बघा काय घडतंय ते. माझ्यानंतर ते आलेत. मी तर तुम्हाला सांगतोय मला अटक करण्यासाठी खूप मोठी काही घाई चालवलेली आहे. पण मला आता असं वाटतंय का माझ्या पाठीमागे ज्या जेलच्या एखाद्या कठड्यामध्ये मी पुरुष असेल तर कदाचित दुसऱ्या याच्यामध्ये जर लेडीज असली तर आश्चर्य वाटायला नको असा प्रकार होणार आहे. कारण तुम्ही तर आता बघितलं, कारण जो खड्डा तुम्ही मला खोदलात ना कदाचित त्या खड्ड्यात ते लोक पडल्याशिवाय शक्य राहणार नाही. आणि हे सगळे बिनबुडवाचे आरोप आहेत. परत या एकदा चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, कारण जेवढ्या मंडळीने पेपर जे वाचलंय त्याच्यापैकी जे काय माझी थोडी दोस्त मंडळी आहेत त्यांनी मला फोन करून विचारलं तुम्ही याचं उत्तर द्यायला पाहिजे. मी मला वाटतं त्याचं उत्तर आज या निमित्तानं देत आहे. तरी मला त्यांना जे विरोधकांना खास ते सांगायचं आहे का तुम्ही हे जे सगळे आरोप केलेत ना मला माझ्यावर तुम्ही ती कारवाई करा. मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही जर बापाचे असाल तर ती माझ्यावर कारवाई कराल, तर तुम्ही ती काय कारवाई बिलकुल थांबू नका. निवडणुकीपुरता पण मी सांगितलं होतं कारण निवडणुकी नष्ट नाही म्हणून आज बोलाल ना उद्या थांबाल, तसं थांबू नका. माझ्यावरती कारवाई करून दाखवा. मी जर चुकीचं केलं असेल तर मला ते भोगायला लागेल आणि ते जनतेसमोर येईल. म्हणून सांगतोय का मी चुकीचं काही काम केलेलं नाही. कामामध्ये थोडीशी अनियमितता, एखादा कागद नसेल किंवा काय नसेल अशा प्रकारची गोष्ट होऊ शकतोय. पण पैसे खाली त्याने जो आरोप केलेला आहे त्याने एक तरी सांगावा का या जो माणसाला चेक गेलाय त्याच्यातली रक्कम धनाजी ठाकूरला आली. मी त्याच ठिकाणी त्यांनी मला जेलमध्ये घालावं ना. पण ते सगळं त्यांचं फिरून झालेलं आहे. सगळ्यांकडे ते जाऊन आलेत. कोणाकोणाला चेक सोडलंय, त्यांना कळून चुकलंय. म्हणून ते काय करतात आता एक तुम्हाला प्रोपगंडा करत असेल तर एक मोठं माध्यम आहे. जवळचे ते आपले पत्रकार पकडायचे आणि त्यांना 1,000-500 रुपये द्यायचे आणि मोठी बातमी पसरवायची. अशा प्रकारचा तो प्रकार आहे.
पण तो त्याने तो सोडू नये, माझ्या पाठी खास लागावं आणि जनतेला दाखवून द्यावं का धनाजी ठाकूर भ्रष्टाचारी आहे. आता भ्रष्टाचार असलं ते कोर्टाने सिद्ध करायला लागतोय, तुम्ही आम्ही नाही. ठाकूर साहेब, तुम्ही आलात, तुमच्या मनात जी खदखद होती तुम्ही चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केली. आम्ही विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही उत्तर दिलं आणि तुमच्यावर जे आरोप झाले त्या आरोपांचं खंडन करत तुम्ही आता ज्या पद्धतीनं समोरच्यांना आव्हान दिलेलं आहे की आरोप सिद्ध करून दाखवा, येणारा काळ ठरवेल काय व्हायचं ते. पण तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्याशी सांगोपांग चर्चा केली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमचे पण मुलाखत घेतल्याबद्दल